माझ्याकडे मी व्यापार करतो डेली 20 रुपये काय तुझी आणि मारायला येतं कोण घ्यालेत? कारपत्र बेळगाव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज मंगळवारी कर वसुली ठेकेदारांच्या विरोधात नगरसेवक व आमदारांनी जोरदार आवाज उठवला. मेणसे गल्ली येथील एका दिव्यांग व्यापाऱ्याला ठेकेदारांनी दमदाटी करत बेकायदेशीरित्या कर वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सभागृहातील वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. संबंधित दिव्यांग व्यापाऱ्याने थेट सभागृहात धाव घेत आपल्या व्यथा मांडल्या. माझ्याकडे मी व्यापार करतो डेली 20 रुपये काय तुझी आणि मारायला येतं कोण घ्यालेत? कारपत्र काय तुम्ही काय व्यवसाय करता? मी कपडे व्यापार करतो. कुठं? मी इथे गल्लीला केव्हापासून घ्यायला त्याने? एक 200 झालं बघा घ्यायला कमी दिल्यावर घेत नाही का? कमी लई घेत मी काय होती ते लोक 50 रुपये देतो नाही मला 20 रुपये पडते. तुमचं नाव? मारुती करेवा. या प्रकारामुळे आमदार आसिफ शेठ संतप्त बनले. त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा देत सांगितले की एका दिव्यांगाकडून 1 रुपयाही जर जबरदस्तीने वसूल करण्यात आला तर आपण गप्प बसणार नाही. महापौर मंगेश पवार, नगरसेवक रवी साळुंखे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी त्या दिव्यांग व्यापाऱ्याची भेट घेतली व त्यांना धीर दिला. ಸರ್ ಮತ್ತೊಂದು ಸರ ಈಗ ಈ ಟೆಂಡರ್ ಅವು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಫೋನ್ ಮಾಡಿ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ನಿಮ್ಮ ಕಡೆ ಮತ್ತೆ ಕಮಿಷನರ್ ಕಡೆ ಅವ್ರು ಬಂದ್ರು ಪ್ರೆಸೆಂಟೇಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಆಗೋದಿಲ್ಲ ನಮಗೆ ಕ್ಯಾಬನ್ ಮಾಡೋ ಲೀಡಿಂಗ್ ರೋಡಲ್ಲಿ ದಿನ 1-2 ರೂಪಾಯಿ ಕ್ಯಾಬನ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತಾರೋ ಅವ್ರು ಕಟ್ಟಿದ್ರೆ 300 ರೂಪಾಯಿ ತಗೊಳ್ತಾರೆ. 100 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ಬೇಕು. ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ಅವರು कितने पैसे दो कितने बिल की कौन हो बात करन दे नो जी गरीब है सदा का एक मजा कौन कुछ है कितना बार बोला कितना बार बोल करके बोला कितना बार बोला कि मिल रहे हैं पे कमिश्नर को. अरे बेचारे छोटे पैसे सो शाम तक 200 रुपए का काम अपने दवाई में की जाती है उसके पास 100 रुपए काट के जाता है और आप कंडीशन की बात करते हो. क्यों नहीं करते कंडीशन में कोई सोचा नहीं है कितना बार आपके गए वो लोग गए वकील से भी उठाए के इसके बारे में सर वो पिछले कॉन्ट्रैक्टर से ज्यादा सिर्फ 10 लाख रुपए ज्यादा दिया है. सब उतना ही है और पूरा उसका टोटल में भी चाहिए हो सकता है उधार भी देके आए हर आदमी को जरा वापस अगर कुछ बदल जाए साहेब हे आता सध्या बघा काही वाईट परिस्थिती आहे. त्याच्या बोलायला पण येत नाही, थांबायला पण येत नाही. तसल्या माणसाकडे 50 रुपये घेऊन मी कुठं रडा येतो. साहेबांनी बघितलं तिथे त्याच्यामुळे एवढा लागायला बोलायला ಈಗ ನಿಮ್ಮ ಗಮನದಿಂದ ನಾನು ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಆ ಮೀಟಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ನಾನು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ट्रॅक्टरला जे कंडिशन करून दिलंय. आता समोर एक माणूस आला होता हँडिकॅप, त्याला बोलायला येत नाही का त्या माणसाकडे जबरदस्तीने पैसे घेऊन गेले. त्याला साक्षी आता उदय कुमार सर होते बघा. म्हणजे तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला काय पाहिजे त्याच्याकडे पैसे वसूल करा म्हणून असं काय लिहून दिला का त्याला? हा ते आपल्या पद्धतीने मनमानीने कारभार करायला तो त्या माणसाला बोलायला येणार त्याला थांबायला येणार. तो माणूस आमदार साहेबांच्या भेटला होता तर त्याच्याकडे कंपल्सरी यायला पैसे घेतले. म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरला काय म्हणून तुम्ही सही केलेला आहे? हा विषय आहे नाही सर अजय विषय करा आता आला चांगला होता. जग तो माणूस होता बाहेर त्याला बोलायला पण त्या माणसाला त्या माणसाला कंटिन्यू 100 रुपये घेतले त्यांनी. त्यासाठी त्या कोण कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर पण बोलाय सभागृहामध्ये. एक काम त्याला तुम्ही काय कंडिशन दिलाय ते कंडिशन आम्हाला सांगा केले.
महापौरांनी आश्वासन दिले की लवकरच संबंधित ठेकेदाराला जाब विचारला जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल. नगरसेवक रवी साळुंखे यांनी ही आक्रमक भूमिका घेत शहरात व्यापाऱ्यांकडून बेकायदेशीर कर वसुली सुरू असून महापालिकेने डोळे उघडले पाहिजेत असे म्हणाले. या प्रकारामुळे महापालिकेतील कर वसुली पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जे भाजी विक्रेते आहेत त्यांच्याकडून जे ग्राउंड ट्रेंड घेतलं जातं जे त्याच्यामध्ये काही लोप अलोप आहेत म्हणून असं सांगितलं आहे. त्याच करून खास करून दिव्यांग लोक जे आहेत त्यांच्याकडून जे चार्जेस घेत आहेत असं सांगितलेलं आहे. तर ते ॲक्च्युली आम्ही जे भाजी विक्रेत्यांची एक कमिटी आहे त्या कमिटीमध्ये आम्ही सांगितलं होतं की तुम्ही जे दिव्यांग आहेत त्यांच्याकडे चार्ज करू नका. पण अधिकाऱ्याने अजून त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की नाही माहीत नाही. तेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की त्या लोकांच्याकडनं दिव्यांग जे आहेत त्यांच्याकडनं ते कुठल्याही प्रकारचे चार्ज घेऊ नका. तर आता ते त्याप्रमाणे आता इथं कंप्लीट झाले पण पुढच्या काळामध्ये त्याची सुधारणा दिव्यांग लोकांच्याकडनं घेऊ नये असं आम्ही टेंडरमध्ये सुद्धा ही सुधारणा करून घेतलं पाहिजे. जे ऑर्डर झाले आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा करून घेणं त्याप्रमाणे करून देण्यात येईल. ठेकेदारला सांगितलं कारवाई करता येणार नाही कारण का ठेकेदार बघा ठेकेदार आपल्या ठेक्यामध्ये आहे त्याप्रमाणे तो आपला ठेका दाखवणार. आम्ही त्याला ठेक्यामध्ये सुधारणा करून द्यायला पाहिजे की तुम्ही दिव्यांग आयोजकांना पैसे घेऊ नका. पण एवढं सांगून पण त्यांनी जर वसुली करत असतील आणि तर त्यांच्यावर कंप्लेंट घेईल ऍक्शन घेईल लायसन्स कॅन्सल त्यांचा टेंडर कॅन्सल पावती बघ टेंडर फी दिलेलं आहे पण एका एका तरी 5-5 लिटर 50 रुपये घेत आहे. तर टेंडर वाढवलं आहे. एक तुम्हाला आम्ही प्रत देतो ती तुम्ही चेक करू शकता. ह्याच्यासाठी एक स्पेशल करून टेंडर जिंकल्यानंतर त्यांना कुठल्या पण कुणाकडनं किती रुपये घेतले पाहिजे ह्याची एक प्रत आहे. त्याप्रमाणे त्यांनी जर स्वीकारत असतील तर त्याच्यावर 100 रुपयाची 50 रुपये करावून सांगितले होते. 100 रुपयाच्या खाद्य विक्रेत्यांनी घेतले. आमदार साहेबांना सांगितलं होतं की अमाऊंट जास्त होती कमी करा. मागच्या कौन्सिलमध्येही सांगितलं होतं आणि आताही सांगितलं होतं. माझं एक मत तुमच्याशी मी नंतर साझा करू इच्छितो कारण का जे आमच्या सिटीच्या उद्देश म्हणजे सिटीमध्ये मी ज्याप्रमाणे आता फिरतोय त्याप्रमाणे बघितल्यानंतर मला जो थोडा अनुभव आला आहे तो सुद्धा मी सांगतो. तर आज तुम्ही काही लोक जे काही खाद्य विकत असतील ते आणि परमनंट तिथं गाळा मारून ठेवले बरोबर आणि ह्याच्यामुळं भरपूर आमच्या ट्रॅफिकला अडचण होत आहे. आणि